निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलंय। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, मिलिंद देवरा हे नवे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष आहेत। मुंबईतल्या गटबाजीवर अखेर हायकमांडकडून कठोर निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हा मोठा निर्णय मानला जातोय। राहुल गांधी ब्रिगेडमधल्या मिलिंद देवरांना आता बढती मिळाली आहे। आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, एक काँग्रेससाठी सुखद निर्णय, पण वेळ चुकली असंच म्हणावं लागेल। काय मोठा निर्णय झालाय हा? निश्चितच आपण जर बघितलं तर हा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे आणि ज्या पद्धतीनं उत्तर मुंबईमधून संजय निरुपम यांनी निवडणूक लढवायला नकार दिला होता आणि त्याचबरोबर उत्तर पश्चिम मधून जी गुरुदास कामत यांची निवडणुकीची सीट होती त्या ठिकाणाहून संजय निरुपम होते, पण ज्या पद्धतीने आपण जर बघितलं काँग्रेस त्यामुळे कुठेतरी हायकमांडनं 2 रुपये निरुपम यांच्या समोर ठेवले होते। एक जर उत्तर पश्चिम मधून निवडणूक अध्यक्षपद सोडावं लागेल आणि दुसरी जर तुम्हाला उत्तर पश्चिम मधून निवडणूक लढवायची नसते तर अध्यक्षपद आणि उत्तर मुंबईमधून निवडणूक लढवायला लागेल अशा प्रकारचं जे होता। पण कुठेतरी एक पद्धतीनं जे नेत्यांची जी मुंबई काँग्रेसमधली गटबाजी आहे त्याला कुठेतरी उत्तर म्हणून यांनी त्यांची लक्षात दिल्याचं मानलं जातंय आणि आता जो कार्यभार आहे तो मिलिंद देवरांचा। नक्कीच त्यांची मिलिंद देवरांसमोर या क्षणाला सगळ्यात मोठं आव्हान आहे ते गटबाजीला आवर घालणं आणि मुंबईतल्या जागा राखणं। कशा प्रकारचे आव्हान आता देवरांसमोर आहेत? कुठेतरी काँग्रेसची जी गट आहे संजय नक्कीच आपल्याच आवाजामध्ये थोडासा व्यत्यय येतोय, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की मुंबईतल्या गटबाजीवर अखेर हायकमांडकडनं शिक्कामोर्तब झाला। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, संजय निरुपम यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलंय। दरम्यान या सगळ्यात आणखीन एक मोठी बातमी येते। एकीकडे संजय निरुपम यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं गेलंय, पण महत्वाची बातमी पुढची आणि ती अर्थात ब्रेकिंग न्यूज आहे या क्षणाची की काँग्रेसची 10वी यादी जाहीर झाली आहे। 26 जणांची यादी। महाराष्ट्रातल्या फक्त संजय निरुपम यांचं नाव या यादीत आहे। मुंबईतल्या उत्तर पश्चिम मधून संजय निरुपमांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। निरुपम यांचा आता थेट सामना गोपाळ शेट्टींविरुद्ध होणार आहे। 2014ला 4,46,528 मतांनी शेट्टी जिंकले होते। त्याच जागेवर आता पुन्हा संजय निरुपमांनी गोपाळ शेट्टींविरोधात दंड थोपटले आहेत। महाराष्ट्रातल्या फक्त संजय निरुपम यांना उमेदवारी दिली आहे। दरम्यान मुंबई प्रदेशाध्यक्षपदावर पाणी सोडावं लागणार तरी देखील मुंबई उत्तर पश्चिमची जागा ही संजय निरुपमांनी स्वतःसाठी मागून घेतली आहे। 2014ला 4,56,000 मतांचा डिफरन्स होता। काँग्रेसची 10वी यादी, या यादीकडे लक्ष होतं कारण मुंबईतल्या जागांची नेमकी घोषणा होणार कधी याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। मात्र आता संजय निरुपम यांच्या नावाची घोषणा झाली आहे। काँग्रेसची 10वी यादी एकाच टप्प्यात नावं न घोषित करता 10व्या टप्प्यात संजय निरुपम यांना आता उमेदवारीची लॉटरी लागली आहे। सुनील काळे आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून। सुनील, एकीकडे आपण काही वेळापूर्वी बोलत होतो की लोकसभा उमेदवारी किंवा प्रदेशाध्यक्षपद अखेर पाणी सोडावं लागले आणि उमेदवारी मिळाली आहे, काय सांगाल? निश्चितच आणि आपण जर बघितलं तर ह्या उमेदवारीसाठीच संजय निरुपम जे आहे ते अडून बसलेले होते आणि जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार ज्या पद्धतीनं त्यांच्याकडे खरगे जे आहेत, मल्लिकार्जुन खरगे जे राज्याचे प्रभारी आहेत, त्यांच्याकडून खूप तक्रारी गेल्या होत्या। पण अखेरच्या क्षणी राहुल गांधी यांनी यामध्ये मध्यस्थी केलेली आहे आणि एक सुवर्ण मध्य काढलेलं आहे की अध्यक्षपद सोडून त्यांना त्या ठिकाणी उत्तर पश्चिम मधून उमेदवारी दिली गेलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक प्रकारे तोडगा काढायचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केलेला आहे आणि त्याचबरोबर मुंबई काँग्रेसमधले जे नेते आहेत ज्यांची नाराजी आहे ती दूर करायचा प्रयत्न केलेला आहे। ऋषी, नक्कीच या निमित्ताने एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे, जी नाराजी होती, जी मल्लिकार्जुन खरगेंकडे तक्रारीचा पाऊस पडला होता, तो विशेषतः त्यांच्या मतदारसंघात जो आता मतदारसंघ लोकसभेसाठी त्यांना देण्यात आलाय त्या देण्यात येऊ नये अशी भूमिका घेण्यात आली होती आणि स्वतः खरगेंची याबद्दल नाराजी होती। पण असं असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। फार मोठ्या नाराजीचा सामना आता काँग्रेसला अंतर्गत पदाधिकाऱ्यांना आणि खरगेंनाही या निमित्तानं करावा लागणार आहे का? सुनील, बघितलं तर उत्तर मुंबईमधून त्यांची लढवायची इच्छा यासाठी गोपाळ शेट्टी यांनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे, एक उमेदवार आहे त्यामुळे कुठेतरी
जिंकू लागली होती. आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं जे मराठी वोट बँक आहेत ते कुठेतरी दूर केले जातील आणि त्यामुळे कुठेतरी परिणाम होईल, त्यामुळे पराभव येऊ शकतो अशा पद्धतीचं त्यांना भीती वाटत होती. त्यामुळे कुठेतरी त्यांनी मतदारसंघ बदल करून मागितलेला आहे. नक्कीच. आता दरम्यान आपण ही दृश्य पाहतोय, हेच ते पत्र आहे की राहुल गांधी आणि मिलिंद देवरा यांची नूतन अध्यक्ष मुंबई रिजनल काँग्रेस कमिटी असं ज्या पत्राद्वारे त्यांची नियुक्ती केली आहे ते पत्र TV9 वर आपण पाहतो. एक्सक्लुझिव्ह संजय निरुपम यांची हकालपट्टी आणि मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबईच्या या सगळ्या विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान निरुपम यांच्या कामावर नजर टाकूया. नक्कीच दरम्यान या सगळ्याचं कारण देताना त्यांच्या कामाची मात्र तारीफ केली आहे आणि तारीफ करतानाच त्यांच्यावर ही नवी जबाबदारी ही मिलिंद देवरांवर देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. एकीकडे संजय निरुपम यांची उमेदवारी, गोपाळ शेट्टी यांचं काम आणि मिलिंद देवरांकडे अत्यंत कमी वेळात मुंबई सावरणं अशा 3 वेगवेगळ्या पातळीवर आता काँग्रेसला लढावं लागणार आहे. दरम्यान खरगे यांच्याकडे आलेली नाराजी, तक्रारीचा पाऊस, याचं नेमकं आता काय होणार हाही प्रश्न मोठा ठरतोय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.